हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी हर्षा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे वटपौर्णिमा आणि आजचा व्लॉग हा वटपौर्णिमा स्पेशलच असणार आहे. तर असेच कंटिन्यू बघा. तर चला मग आता घरातली कामं तर आवरली आहेत, आता स्वतःच आवरूया. तर आज वटपौर्णिमा स्पेशल मी ही साडी वेअर करणार आहे. तर चला मग बघूया कसं काय 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 होते. तुम्ही असंच बघत राहा कंटिन्यू. आणि ही साडी वेअर करणार आणि काही नाही, थोडा सिम्पलच मेकअप करणार आहे आणि एवढं काही नाही. आणि काल मेहंदी पण काढून घेतली आणि मेहंदीला पण कलर खूप छान आलेला आहे माझ्या, बघू शकता. तर चला मग आता सर्वात अगोदर साडी वगैरे वेअर करते, हेअरस्टाईल करते, त्यानंतर तुमच्यासोबत बोलते, त्यानंतर मग पूजा वगैरे करायला जायचं आहे. आत्ताच माझं सगळं आवरलं आहे, मेकअप वगैरे झाला आहे, साडी वेअर केली. तर कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसत आहे. तर काही नाही, आपलं सिम्पलच मेकअप केलं आहे. तर आता पूजेचं ताट करायचं आणि त्याच्यानंतर तिकडे पूजेला जायचं आहे. तर इकडे मस्त आरतीचा ताट वगैरे तयार केला आणि ज्या वस्तू लागत होत्या मला पूजेसाठी त्या सगळ्याच घेतल्या होत्या. आणि आत्ता जायचं होतं मंदिरात. मग इकडे मंदिरात आल्यानंतर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांची छान अशी पूजा वगैरे करून घेतली. बाप्पांची इकडे छान विधिवत पूजा वगैरे करून घेतली आणि त्यांना नमस्कार केला. त्यानंतर मग मंदिरातल्याच तुळशीसमोर तुळशीची पण पूजा करून घेतली, तुळशीला पाणी वगैरे घातलं. आणि मग पूजा वगैरे झाल्यानंतर मग इकडे आली वडाची पूजा करायला. तर इथंच मंदिराच्या समोरच वडाचं झाड आहे, तिथंच मला पूजा करायची होती. तर मग इकडे पूजा करायला आली. श्रीजा पण होती माझ्यासोबत. मग इकडे छान अशी विधिवत पूजा करून घेतली. मला जशी माहिती आहे त्याच पद्धतीने मी इकडे वडाची छान पूजा वगैरे करून घेतली. सगळं साहित्य आणलं होतं, ते साहित्य पूजेचं सगळं इकडे वडाच्या झाडाला वाहून घेतलं. लग्नानंतरची माझी ही 4थी वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे फक्त एक परंपरा नाही, तर नवरा बायकोच्या नात्यामधले प्रेम आणि विश्वास, एकमेकांच्या सहवासांची शुभेच्छांचे प्रतीक आहे. या दिवशी सावित्रीच्या अटळ निष्ठेची आठवण केली जाते आणि कौटुंबिक सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. कारण याच दिवशी सावित्रीने सत्यवानाचा जीव परत मिळवला होता, म्हणून वडाची पूजा ही केली जाते. इकडे माझी पूजा झाली होती आणि आता वडाला फेऱ्या मारायच्या होत्या. तर सर्वात अगोदर पाण्याने एक फेरा मारून घेतला. त्यानंतर वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून 7 वेळा फेऱ्या मारल्या आणि 7ही फेऱ्यामध्ये आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि 7 जन्म हाच नवरा मिळू दे असा पण वर मागितला. मग माझी इकडे पूजा वगैरे पूर्ण झाली होती, फेरे पण मारून झाले होते. मग जायचं होतं घरी. आत्ताच पूजा वगैरे करून आली, आता पूजा वगैरे आवरली आणि छान अशी सकाळी सकाळीच मस्त पूजा वगैरे झाली, गर्दी पण नव्हती. आणि मेन म्हणजे आमच्या घराच्या पुढंच मंदिर आहे आणि तिथंच वडाचं झाड आहे, तर जवळच होतं लोकेशन, तर एवढं काही वाटलं नाही. तर आता पूजा वगैरे करून आली, आता साडी वगैरे चेंज करणार आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत बोलते. तर असंच व्हिडिओ बघत राहा.
चला आता इकडे चेंज वगैरे केलं आणि मेकअप वगैरे पूर्ण रिमूव्ह करून घेतला. कारण जर मेकअप तसंच ठेवलं तर चेहरा एकदम काळपट पडतो. त्याच्यामुळे मग इकडे मेकअप वगैरे काढून घेतला आणि हेअरस्टाईल चेंज नाही केली, फक्त तीच आहे. आणि गजरा पण ठेवला, कारण मला अशा पद्धतीनं गजरा लावायला खूप जास्त आवडते. म्हणून मग मी अशा पद्धतीने वेणी टाकली आणि त्याला गजरा लावली, तर खूप सुंदर दिसत आहे. आणि हे बघा श्रीजाच्या चुट्ट्या कशा केल्या मेकअप. श्रीजाचा मेकअप बघा कसा केला हा मेकअप. ह्या चुट्ट्या का कोणी केल्या, ह्या चुट्ट्या अशा कोणी केल्या? कोणी केल्या ह्या चुट्ट्या? आईनं केली. आणि पिन आहे. कोणाचे पिन आहे ते? माझी. तुझे? हे चुट्टी माझी चुट्टी. चुट्टी पण तुझी आहे? हे चुट्टी चुट्टी. हे चुट्टी माझा. तुझी चुट्टी आहे ती? हे माझी चुट्टी. हे माझे. ते पण तुझं आहे? तू मेकअप केली का? कुठं मेकअप केली? तिथं. काय काय लावली तू? काय काय लावली? मी चुट्टी टाकली मी. अजून काय काय लावली? अजून लावली मी आता. मेहंदी लावली का तू? हे बघ माझी मेहंदी बघ. हे बघ हे बघ हे बघ हे बघ माझ्या. बघू बघू. छान. श्रीजानी छान मेहंदी काढली. कुणी काढून दिली तुला मेहंदी? मम्मीने काय हे काढली. पिल्लूने काढले? तुझं पिल्लू कोण आहे? माझी पिल्ले. कोण? माझी पिल्लू आहे. मम्मी नाही का मी तुझी? मम्मी पिल्लू आहे. मम्मीच पिल्लू आहे का? कोणाचं पिल्लू आहे मम्मी? मी मम्मी आहे. आणि तू कोणाचं पिल्लू आहे? मी मम्मीच पिल्लू. मम्मीचं पिल्लू आहे. पप्पाचं पिल्लू नाही का? नाही. हा तुझं बिल्लू आहे मी. मग माझा लाड कर ना तू. असं असं लाड करायचं. असं असं लाड करायचं. मी घेऊ का तुझी पा? नको. नको? घेते ना. नको. घेते ना. नको. बिल्लो माझं बिल्लो बिल्लो बिल्लो. बिल्लो. तू जेवली का? काय जेवली तू? मी खाल्ली चप्पी. चप्पी खाल्ली? भात नाही खाल्ली. भात नाही खाल्ली? खाल्ली. तू मेकअप कसा करते मग? कसा मेकअप करते तू? काय मेकअप कसा करते? काय काय लावते तू मेकअप मध्ये? सांग लवकर. काय काय लावती? अशी करते पॉप? तशी करते. अजून काय लावती? अजून काय लावती? मेहंदी लावती. अजून मिनी जाती. मिनी डालली. मम्मीने मिनी डालली. मम्मीने मेहंदी लावली. तू नाही लावली का? डालली बोलली. चला गाईज, हे श्रीजा तर तिचं तर असंच चालते. चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. परत भेटूया नवीन एका व्हिडिओ सहित. तोवर चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, मला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना बाय.